श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, आजचा हा दिव्य पवित्र संदेश जर तू उघडला आहेस तर पुढील काही मिनिटे तुझ्यासाठी महत्त्वाचा आशीर्वाद देणारी, तुला पुढे नेणारी आणि तुझ्या इच्छा पूर्ण करणारी आहे. तेव्हा या संदेशाला सोडू नकोस. हा संदेश तुझ्यासाठी एक कुलपाच्या किल्लीप्रमाणे आहे. जेव्हा तुझे आशीर्वाद वाढीस लागतील तेव्हा हा संदेश तुझ्या पुढे आपोआप येईल आणि तू आपोआप हे ऐकू लागशील. कारण आता तुझ्यासाठी ते बंद कुलूप उघडण्याची वेळ आली आहे. देवाने ती वेळ निश्चित केली आहे. ही धर ती किल्ली, कारण ते कुलूप तुला आता स्वतःला उघडावे लागणार आहे. कारण मी तुझी प्रार्थना ऐकली आहे आणि तुझ्यासाठी आशीर्वाद दिले आहेत. बाळा, ते कुलूप आता तुला तुझ्या धैर्याने, साहसाने उघडावे लागणार आहे. कारण ते आता खोलल्यानंतर तुझ्यासाठी तुझे आशीर्वाद अधिक वाढीस लागणार आहेत. शंका कुशंका घेत बसू नकोस. आज हा दिव्य पवित्र संदेश तुझ्याच पुढे का आला? लाखो लोकातून तुझीच निवड मी का केली? याचं उत्तर शोधण्यात वेळ घालवत बसू नको. ही घे तुझ्या हाती मिळणारी ती तेजस्वी किल्ली. आणि तुझ्या गुरुने जेव्हा तुला निवडले आहे या आशीर्वादांसाठी, तेव्हा चिंता करण्याची आवश्यकता नाही उरत. बाळा, जेव्हा आता तुझ्यासाठी ते बंद कुलूप उघडणार आहे तेव्हा त्यातून तुला काय काय मिळणार आहे याची प्रतीक्षा तू करत आहेस. तर पुढील काही मिनिटात मी तुला सांगत आहे की यातून मिळणारं तुला कुठलं आशीर्वाद आहे, कुठला चमत्कार आहे जो तुला आज प्राप्त होणार आहे. त्यासाठी तुझी निवड करण्यात आली आहे. बाळा, ऐक, तुमच्यासाठी जेव्हा जेव्हा चमत्कार घडू लागतात तेव्हा तेव्हा ते येणारे आशीर्वाद, चमत्कार स्वीकार करा. दुर्लक्ष न करता संदेश ऐकत राहा. कारण तुमची निवड झाली आहे या मोठ्या आशीर्वादासाठी. तुम्ही जर हा संदेश ऐकत आहात तर स्वतःला भाग्यशाली माना. कारण या पवित्र दिवशी तुमच्यासाठी आलेले आशीर्वाद हे अविरत स्वरूपाचे आहेत. कारण ते न थांबणारे आहेत. देव जेव्हा तुमची निवड करतो तेव्हा तुमच्यासाठी काय योग्य काय अयोग्य ठरवतो तेव्हा ते तुम्हालाच मिळू लागते. विश्वास ठेवा की देव तुमच्याकडे कधीही दुर्लक्ष करत नाही. आज जे कोणी हा स्वामी संदेश ऐकत आहे त्यांच्यावर कृपा होईल, त्यांच्या कुटुंबावर कृपा होईल. कारण हा मोठा आशीर्वाद देण्यासाठी मी आज तुमच्यापुढे उपस्थित आहे. काही गोष्टींच्या कंटाळ्यापासून दूर राहा. काही लोक तुमचा विनाकारण व्यर्थ वेळ घालवतील. होय, त्यांच्यापासून सुद्धा तुम्हाला आता लांब राहण्याची आवश्यकता आहे. कारण तुमचं जीवन आता उच्च स्तरावर जाण्यासाठी तयार केल्या जात आहे. तुम्हाला या किल्लेद्वारे ते कुलूप उघडायचं आहे जे तुम्हाला पुढं नेणार आहे. तुमच्या प्रगतीसाठी, तुमच्या आर्थिक संपन्नतेसाठी आणि भरभराटीसाठी हे कुलूप उघडणे तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही जेव्हा ते उघडाल तेव्हा मिळणारे आशीर्वाद हे आर्थिक स्वरूपात आहेत आणि तुम्हाला प्रचंड असा आशीर्वाद मिळत आहे. आर्थिक संपन्नतेचा, विपुलतेचा आणि भरभराटीचा आशीर्वाद देणारा हा दिव्य संदेश तुम्हालाच का निवडतो? कारण देव इच्छित आहे की आता तुझी प्रगती होणे आवश्यक आहे. तुम्ही आजपर्यंत काही कर्जांमधून, काही त्रासांमधून, काही क्लेशांमधून जात आहात. वारंवार ती परिस्थिती तुमच्या मनाला त्रासदायक, वेदनादायक आणि तुम्हाला पुढे जाण्यापासून थांबवणारी असतानाही देव तुमच्यासाठी तो मोठा चमत्कार देत आहे. त्याला स्वीकार करा. अगदी या क्षणापासून देवाचे आशीर्वाद तुमच्यावर येत आहेत. प्रत्येक क्षण हा नवीन आहे आणि या प्रत्येक क्षणात काहीतरी नवीन विचार, कल्पना तुमच्या मनात येत असतात. त्यातून आता तुम्ही
ते महत्त्वाचं निवडायचं आहे. होय, मी तुझ्याशीच बोलत आहे, तुला सांगत आहे. हम गया नहीं जिंदा है या माझ्या अभयवचनावर विश्वास ठेव. काय मी नेहमीच तुझ्या पाठीशी उभा असतो. तुला पुढे नेण्यासाठी, तुला ते सर्व काही स्वीकार करण्यासाठी पुढे यावे लागेल. बाळा, कदाचित काही गोष्टींमध्ये उशीर झाला आहे. अशा तुमच्या मनातील नाना कल्पना आहेत. काही लोक तुमचे वैरी आहेत असं तुम्हाला वाटत असताना सुद्धा देव तुमच्यासाठी मोठमोठे चमत्कार घडवून आणू शकतो, याचा अनुभव तुम्हाला मिळणार आहे. प्रिय स्वामी भक्तांनो, आजचा हा दिव्य संदेश, पवित्र संदेश जर तुम्ही उघडला आहे, तुम्ही ऐकत आहात, तर तुमच्यावर आनंदाचा वर्षाव करणारा स्वामींचा हा दिव्य पवित्र संदेश तुमच्या पुढे आला आहे. तुम्ही कित्येक अनुभव घेतले असतील स्वामींचे, आशीर्वादांचे, चमत्कारांचे. जर तुम्ही अनुभव घेतले आहेत तर कमेंट्समध्ये होय, मी स्वामींचे अनुभव घेतले आहेत असे टाईप करा. स्वामी माऊलींचा हा दिव्य पवित्र संदेश तुम्हालाच का निवडतो, लाखो लोकातून तुमच्यापर्यंत का आला आहे, याचं कारण स्वामी स्वतः या संदेशातून सांगत आहे की ही किल्ली तुझ्यासाठीच आहे. ही किल्ली तू जर वापरली त्या योग्य कुलपासाठी, तर तुझ्या भाग्याचं द्वार उघडणार आहे. त्या द्वारातून येणारे आशीर्वाद हे चमत्काराच्या स्वरूपात तुलाच प्राप्त होणार आहे. आता काही गोष्टी तुमच्या जीवनातून वगळून जातील आणि काही गोष्टी स्थिर होतील, ज्या तुम्हाला पुढे नेणाऱ्या असतील आणि तुमच्या जीवनाला सकारात्मक ऊर्जा देणाऱ्या असतील. जर तुम्ही हा संदेश ऐकत आहात तर तुम्ही स्वतःला भाग्यशाली माना, कारण देव त्या महत्त्वाच्या कुलपाची चावी तुमच्या हाती देत आहेत, जे तुमच्या जीवनासाठी अत्यंत महत्त्वाचं, प्रभावाचं आणि तुमच्या शक्तीला वाढवणारा आहे. ज्या क्षणाला तुम्ही ही किल्ली स्वीकार कराल आणि ते कुलूप उघडाल, कारण ते तुमच्या बुद्धीच्या तीव्रतेतून तुम्ही निवडणार आहात आणि तेच तुम्ही उघडणार आहात. देव तुम्हाला आशीर्वादासह ते प्रदान करत आहे. ही किल्ली जरी दिसणारी नसली तरी ती अशा ठिकाणची असेल जिथून तुमच्यासाठी वारंवार आर्थिक संपन्नता, आरोग्यता, आनंद, आशीर्वाद प्रवाहित होणार आहेत. तेव्हा ही किल्ली स्वीकार करा. देव जेव्हा जेव्हा तुमच्यासाठी आशीर्वाद पाठवतात तेव्हा ते अद्भुत आशीर्वाद असतात, चमत्कारांनी भरलेले असतात. तुमच्या सर्व काही दुःखांना, त्रासांना समाप्त करण्यासाठी स्वामींनी तुमची निवड केली आहे. जे आरोग्याने ग्रस्त आहेत त्यांच्यासाठी आरोग्य येईल. जे काही त्रासांनी ग्रस्त आहेत, जे कर्जांनी व्याप्त आहेत, त्यांच्यासाठी काही मार्ग दिसेल. जर तुम्ही हा संदेश मनपूर्वक स्वीकार केला, यातील आशीर्वाद स्वीकार केले, तर नक्कीच देव तुमच्यावर कृपा आशीर्वादाचा वर्षाव करेल. श्री स्वामी समर्थ. माझा देव महान, माझ्या देवाचे कार्य महान असे लिहायला विसरू नका. आणि हा संदेश आवडल्यास लाईक करा आणि आपल्या प्रियजनांना शेअर करण्यास विसरू नका. स्वामी माऊली तुमचं कल्याण करोत. स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत. ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. स्वामी तुमचं शुभच शुभ करोत.